काली मुंडीवर पाय, देवेंद्र फडणवीसचं करायचं काय, काली मुंडीवर पाय, अजित पवारचं करायचं काय, काली मुंडीवर पाय, एकनाथ शिंदेचं करायचं काय, काली मुंडीवर पाय, एक मराठा, लाख मराठा, एक मराठा, लाख मराठा, रांगे पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, रांगे पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, जीतेंगे जीतेंगे, हम सब लड़ेंगे, लड़ेंगे जीतेंगे, हम सब लड़ेंगे, कोण म्हणतंय जयत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, कोण म्हणतंय जयत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, एक मराठा, लाख मराठा, एक मराठा, लाख मराठा, रंगे पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, रंगे पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, एक मराठा, आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, एक मराठा, एक मराठा, त्या देवेंद्र फडणवीसचं करायचं काय, काली मुंडीवर पाय, एकनाथ शिंदेचं करायचं काय, काली मुंडीवर पाय, एक मराठा, लाख मराठा, काली मुंडीवर पाय, पाटकरचं करायचं काय, काली मुंडीवर पाय, इथे राहण्याचं करायचं काय, काली मुंडीवर पाय, फडणवीसचं करायचं काय, काली मुंडीवर पाय, लढेंगे जीतेंगे, हम सब लड़ेंगे, मराठा समाजाला 50% मधलं आरक्षण, मिळालंच पाहिजे, 50% मधून आरक्षण, मिळालंच पाहिजे, शासनाच्या नावानं सगळ्यांनी बोंब मारायला, लड़ेंगे जीतेंगे, हम सब लड़ेंगे, लड़ेंगे जीतेंगे, हम सब लड़ेंगे, लड़ेंगे जीतेंगे, हम सब लड़ेंगे, लड़ेंगे पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, लड़ेंगे पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, लड़ेंगे पाटील. सगळ्याला मराठा समाजाला माहीत होतं की याचा पाठीमागचा खरा चेहरा देवेंद्र फडणवीस जे आहे. आज जरांगे पाटलांनी उद्वेगाने सांगितलेलं आहे. आज 15-16 दिवस झाले उपोषणाला बसले, सरकारचा कोणी माणूस तिथं आलेला नाही आणि जे गेल्या 8 दिवस 15 दिवस त्यांच्यावर भुंका लागलेले आहेत ही पुत्री सगळी देवेंद्र फडणवीसनी पाळलेली आहेत. आज जरांगे पाटील ते सांगतील ते धोरण, जरांगे पाटील सांगतील हे धोरण, ही भूमिका घेऊन मराठा समाज निघालेला आहे. हे फडणवीसांवरती जे आरोप जरांगे यांनी केलेले आहेत ते तुम्हाला सगळ्यांना मान्य असतात. देवेंद्र फडणवीस त्याच्या मागचे आहेत का असं वाटतं? ह्या सर्वाच्या मागचा सूत्रधार देवेंद्र फडणवीस आहे. तो कुणालाही मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या विरोधात आहे. आपण पहिल्यापासून बघतो 2016पासून 18पासून 20 तारीख प्रत्येक वेळेचा जर मला सांगा फडणवीसनं दिलेलं आरक्षण जर युती सरकार आल्यानंतर रद्द का होते तर या मागं सुद्धा फडणवीसच आहे. आणि आज काय झालं, फडणवीसने सुद्धा असं केलं की जे आमच्या काल आम्ही शांततेचं आंदोलन करत असताना 70 ठिकाणी पोलिसांनी खोटे गुन्हे दाखल केलेत. शांततेत आंदोलन करायचं गुन्हे दाखल करण्याचं कारण काय? आणि आता ही जी फडणवीसची जी पुत्री आहेत जी जरांगे पाटलाची बदनामी करत, जे खतगावकर असतील, खतनाळ ते असतील, पुन्हा किंवा राणे असतील किंवा प्रसाद लाड असतील, तो कोण महाराज म्हणतो बारसकर आणि ते संगीता वानखेडे हे असले नालायक लोक फडणवीसच्या माध्यमातून ही मराठा समाजाची आणि जरांगे पाटलाची बदनामी करते. त्यासाठी आम्ही त्यांचा निषेध नोंदवत आहे. आज त्यांना जोडं मारो आंदोलन सोलापुरात केलेलं आहे. शांतपणे संयमानं आंदोलन सुरू होतं मराठा समाजाचं, मात्र आता कुठंतरी उघडं जे आहे ते आंदोलन दिसत आहे. कधी ना कधी जरांगे पाटील इतक्या आक्रमक स्वरूपात दिसत आहे, काय नेमकं कारण आहे? वाशीच्या APMC मार्केटमध्ये स्वतः राज्याचे मुख्यमंत्री त्या ठिकाणी उपस्थित असताना कोट्यावधी मराठा समाजाला त्यांनी सगळे सोयरे याचं त्या ठिकाणी कायद्यात रूपांतरित करू असा शब्द दिला होता. परंतु कायद्यात रूपांतर न करता फडणवीसांनी डोकं चालवून या मुख्यमंत्र्याला आणि दुसऱ्या उपमुख्यमंत्र्याला मराठा समाजाला 10% आरक्षण देऊन ही पूर्ण फसवणूक केलेली आहे. याच्या अगोदर सुद्धा मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं.
गायकवाड आयोगाच्या माध्यमातून मराठा समाजाला पॉझिटिव्ह सर्वे झालेला असताना गायकवाड आयोगाचा अहवाल पटलावर न घेता 50% वरचं आरक्षण दिलं, ते टिकलं नाही. याच फडणवीसाच्या कुत्र्यानं सदावर्तेनं कोर्टात जाऊन त्याला मराठा समाजाच्या या आरक्षणाला चॅलेंज दिलं आणि मराठा समाजाला आरक्षणापासून वंचित दिलं. मराठा समाज जरांगे पाटलाच्या माध्यमातून शांततेत आंदोलन करत असताना प्रसाद नावचा जो आमदार आहे प्रसाद लाड हा मराठा समाजावर उपकार झाल्याची भाषा करतोय. मला त्याला या ठिकाणी सांगतो, तुला या ठिकाणी आवाहन करतो की आज दिलेलं हे 10% आरक्षण तू पुराव्यानिशी जाहीर करून दाखव, ही टिकणार आहे. तू फक्त इलेक्शन पुरतं हे सरकारमधली भांडगुळं, इलेक्शन पुरतं मराठा समाजाला 10% दिलेलं आरक्षण ही पूर्णतः फसवेगिरी आहे. उद्याचं इलेक्शन झाल्यानंतर ह्यांचंच कोणतरी कोर्टात जाणार आणि हे आरक्षण उठवणार. त्यामुळं मी पूर्ण सरकारचा या ठिकाणी जरांगे पाटलांच्या बाबतीत जे काही भुकायला लागलेले आहेत याचा जाहीर निषेध मराठा समाज सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं सोलापुरात करत आहे. Like, subscribe, click on the bell.